राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर त्यांनी ठिय्या दिलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 नगरसेवकांनी निधी अडवल्यामुळे हा प्रकार केलेला आहे आणि ते नगरसेवक सध्या आक्रमक झालेले आहेत। पुणे महापालिकेमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक झालेत। भाजप मनमानी कारभार करतोय असा आरोप करत राष्ट्रवादीने हे आंदोलन केलंय। हो या ना इकडे ना नका तुम्ही या ना। हॅलो आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मिकी घाई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, नगरसेवक महानगर नक्कीच मिकी, काय नेमकं घडतंय, काय अपडेट्स आहेत त्या ठिकाणी? अमोल जर आपण बघितलं तर पुणे महानगरपालिकेचे जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे हे सगळे नगरसेवक आहेत आणि हे मुख्य पायऱ्यांवर बसून इथं आंदोलन करतायत। नक्की ह्यांचा सगळ्यांचा निधी या ठिकाणी गायब करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर आता थेट भाजपचे जे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सुनेत्रा पवारांना पत्र लिहिलं आणि यांची तक्रार केली। ज्यांचा निधी गायब केलं ते सध्या आपल्यासोबत आहे। काय वाटतं तुम्हाला सुभाष भाऊ, निधी तुमचा एकतर गायब केलाय आणि तुमच्या विरोधातच पत्र आहे? खरं तर हा निधी माझा नाही गायब केलेला, पण माझ्यावरती विश्वास दाखवलेला 80,000 लोकांचा वरती त्यांनी कुठेतरी अन्याय केलेला आहे आणि चोराच्या उलट्या बोंबा ज्याला म्हणतो आपण त्याचंच एक आज या ठिकाणी एक ज्वलंत उदाहरण म्हटलं तर माझा निधी गायब करणं आणि वर्ण सुनेत्राताईंना पत्र लिहिणं असं त्याचा आज आलेला आहे। अर्थात आमदार सुद्धा या ठिकाणी आहेत। सुनीलांना तुम्ही जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने तुम्ही शहर अध्यक्ष, तुमच्यावर जबाबदारी आहे। काय प्रश्न इतर वेळेस अजित पवार यांना मदत करायची आणि अशा पद्धतीने हे आज ज्या पद्धतीने ह्या भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 2 नगरसेवकांच्या प्रभागातील निधी शून्य केलाय। खरं तर हा त्या भागात राहणाऱ्या नागरिकांवरती केलेला अन्याय आहे असं माझं मत आहे। आता कसं लढणार तुम्ही? निधी नसेल तर कामं कशी होतील? हे आज जनता याच्या सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे आणि गेले अनेक वर्ष या ठिकाणी आम्ही राजकारणामध्ये काम करताना जरी आज महापालिकेतला त्यांनी सह्याद्रीतला निधी केला असेल, वर्ग खात्यातला निधी असेल किंवा या ठिकाणी आम्ही डीपीडीसीतनं निधी प्राप्त करून या ठिकाणी विकास कामे करू। अर्थात हा सगळा वाद ज्याच्यामुळे सुरू झाला होता तो अमोल बालवडकर सध्या आपल्यासोबत आहेत। जर आपण बघितलं तर तुमच्यामुळं हा सगळा वाद सुरू झाला, त्यांचं असं म्हणणं आहे। गणेश बिडकरांनी तुम्हाला दमदाटी देखील म्हणजे धमकी दिली होती सर? धमकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धमकी देणारा अजून पुणे शहरामध्ये कोणी जन्माला नाही आलेला, कोणी धमकीचा विषय नाही काढायचा। खरं तर पुणेकरांची कामं थांबवण्याचा प्रकार त्यांनी सुरुवातीला केला। मला सर्वप्रथम 0 बजेट दिलं, त्यानंतर 5-2-2च्या अंतर्गत एक काम सनीवळच्या इथं चालू होतं, तो ठराव 4 महिन्यापूर्वी विनाकारण त्यांनी तो काम थांबवण्याचा मुख्य सभेमध्ये ठराव आणला। चंद्रकांत पाटलांवर काय आरोप होते तुमचे? माझा कुठल्याही नेत्यावरती काय आरोप नव्हता। माझ्या मतदारसंघामध्ये 1-2 विकास कामं होती, त्या कामांचा मी उल्लेख केला होता। तशी अनेक विकास कामं आहेत, पण त्यातल्या काही विकास कामांची चौकशी व्हावी असं मी त्या ठिकाणी फक्त प्रस्ताव दिला होता। गणेश बिडकरांनी जे पत्र लिहिलेलं आहे सुनेत्रा पवारांना ते बघितलं का तुम्ही? तुमच्यावर आरोप आहे, अमोल बालवडकरवर आरोप आहेत सगळे। खरं तर त्यांना तो नैतिक अधिकार नाहीये तो पत्र पाठवण्याचा, कारण परवाच्या सभागृहात त्यांनी वापरलेलं वाक्य संपूर्ण राष्ट्रवादी काय वाक्य होतं? की युती आता फक्त राज्यामध्ये राहील, पुणे महानगरपालिकेमध्ये आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भाजपची युती नाहीये। मग आता तुम्ही पुढे काय पावलं उचलणार आहे, काय करायचं आता हा आंदोलन सुरू राहणार? हा विषय सुनेत्रा वहिनींकडे आहे। आमचे शहराचे सर्व नेते दीपक भाऊ आहेत, चेतन पाटील आहेत, निलेश भाऊ आहेत, सुनील अण्णा आहेत, हे सर्वजण जो निर्णय घेतील एकमताने तो आम्ही पक्षाचे सर्व कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी पाळू। तुम्ही सुद्धा सिनियर आहात, अशा पद्धतीने कधी बघितले होता ना? नाही, आता 40 वर्ष पुणे महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये आम्ही मंडळी या ठिकाणी असताना असे प्रकार कधीच घडलेले नाहीत। परंतु मला असं म्हणायचं की विधानसभेला लोकसभेला तुम्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा उपयोग करून घेतला महायुती म्हणून, आणि आता एवढा विरोधाभास का? अमोल चंद्रकांत दादाबद्दल एखादं स्टेटमेंट त्यांनी केलं असेल, परंतु बसून तुम्ही सोडवा ना हा प्रश्न। परंतु याच्या अगेन्स्ट याचं बजेट रद्द करायचं, शिवस्मारकाचं बजेट देखील तुम्ही रद्द करताय, म्हणजे या प्रवाहामध्ये त्यांनी शिवस्मारकाला देखील गुंडाळण्याचं काम केलेलं आहे। मला हे विचारायचं अमोल, अर्थात तुम्हाला बालवडकर साहेब की
थेट तुम्ही अजून सुद्धा तुमच्या मुद्द्यावर थांबात. काहीतरी घोटाळा झालाय त्या ठिकाणी चंद्रकांत पाटलांच्या कामांमध्ये, प्रभागामध्ये, असं म्हणणं आहे तुमचं? हा निकाल आता प्रशासनाने करायचा आहे. मी तो निकाल सांगणार कोण आहे? मी फक्त प्रस्ताव दिलता, याची चौकशी करावी. ते प्रशासन करा. राग कशाला आला सगळ्या? मग तो हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. हा प्रश्न विडकरांनी आता सुद्धा तुमचा निधी दिलेला नाहीये. देणार आहेत, नाही देणार आहेत, तुम्ही असंच काम करणार, पुढे काय होणार आहे नक्की? आता हा निर्णय सुनेत्रा वहिनी घेतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी घेतील आणि आमच्या शहराचे सर्व नेते घेतील या बाबतीत काय करायचं. म्हणजे तुम्ही आता फक्त आंदोलन करणार आहे सध्या तरी? हा आता आम्ही आज आंदोलन केलं, आयुक्तांना पत्र दिलेलं आहे. अर्थात जर आपण बघितलं तर इथं महानगरपालिकेच्या मुख्य द्वारावर ज्या ठिकाणी हे सगळे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत जमलेले आहेत. दादा, आता निधी नसेल तर तुम्ही तुमच्या प्रभागात काम कसं करा? तुमचा तर फर्स्ट टर्म आहे. आम्ही काय आंदोलन करून जनतेच्या विश्वासावरती इथं निवडून आलेलो आहे. त्यामुळे जनतेची कामं करणं हे आम्हाला 100% माहिती आहे. आणि प्रशासन आहे, शेवटी प्रशासनावरती किती दबाव द्यायचा नाही, किती आंदोलन करायचं हे म्हणजे भाजप प्रेशर आणताय का तुमच्यावर सगळं? एक प्रकारे त्या दिवशी सभागृहात बघायला गेलं तर दमबाजी ही झालेलीच आहे. पण ही कुठेतरी जनतेला कुठेतरी विटेज धरून हे काम चाललंय. जनतेसाठी हा निधी वापरतो, कोणाच्या घरासाठी आपण वापरत नाही. पण अर्थात जर आपण आता बघितलं तर हे सगळे कार्यकर्ते इथं जमलेले आहेत. जोरदार घोषणाबाजी सध्या भाजपच्या विरोधात दिली जाते. पत्र देखील या ठिकाणी आयुक्तांना देण्यात आलेलं आहे. आणि अशा पद्धतीने सध्या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध थेट भाजपचे सगळे नगरसेवक अशा पद्धतीने हे सगळे पाहायला मिळतात. आणि त्याचे पडसाद आज जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने मुख्यद्वारावर हे सगळे नगरसेवक या ठिकाणी बसून आंदोलन करतायत, जोरदार घोषणाबाजी करतायत. अमोल, निश्चित मिकी, या सगळ्या आंदोलनावर आपलं लक्ष असेल. तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल.